चॅनल श्रेया वास. आज भरपूर दिवसांनी परत आम्ही व्लॉग करतोय तुमच्यासाठी. सो गेस वॉट, आज कुठला व्लॉग असणार आहे? आज असणार आहे एक फूड चॅलेंज व्लॉग अगेन. येस. सो मी भरपूर बघितलं आहे की तुम्ही आमच्या फूड चॅलेंजला फ्रेम देतात. इनफॅक्ट भरपूर लोकांनी सजेस्ट पण केलं आहे की त्यांना फूड चॅलेंज व्लॉग बघायचा आहे. सो येस गाईज, दिस वन्स फॉर यू. सो आज आम्ही एक फूड चॅलेंज करणार आहे अगेन, येट अगेन. सो तुम्हाला सांगूच की कुठल्या डिशबद्दल किंवा कुठल्या कुझिनमध्ये आम्ही ट्राय करणार आहे. सो हे तर तुम्हाला आम्ही नक्की सांगू. सो प्लीज स्टे ट्यून आणि बघत राहा आम्ही कुठे कुठे काय काय खायला जाणार आहे. सो जस्ट स्टे ट्यून्ड. ओके, सो आता आम्ही निघालो आहोत सॅटर्डेच्या ट्रॅफिकमध्ये फूड चॅलेंज करायला. लेट्स सी. सो आज कुठला असणार आहे क्विझिन जे आपण ट्राय करणार आहे? आज आपण ट्राय करणार आहे कोरियन लाजमिया. साऊथ इंडियन डोसा. येस, अगदी बेसिक ठेवणार आहे जे सगळे लोक खातात ना एव्हरीडे लाईफमध्ये. आम्ही तेच करणार आहे. आम्ही असं काही भलतं नाही करणार आहे कोरियन अँड ऑल ऑफ दॅट. ठीक आहे. सो डोसा, ओके फाईन, विल गो फॉर डोसा देन. सो आता आम्ही 3 प्लेसेस काढून ठेवले आहे. पण पहिलं मला वाटतं वाडेश्वरच्या डोस्याला आपण व्हिजिट करावं, कारण की मी खाल्लेला नाहीये ऍक्च्युली. सो आपण फर्स्ट वाडेश्वरला जाऊया. जे नाव पण आपण भरपूर ऐकलंय पण आम्ही कधी खाल्लं नाही तिकडे. कोथरूडचं वाडेश्वर. येस, सो कोथरूडच्या वाडेश्वरला आम्ही जाऊ आणि तिकडला आम्ही रिव्ह्यू तर नक्कीच देऊ. स्टे ट्यून्ड. येस, सो आम्ही आता आलो आहोत वाडेश्वरला फूड रिव्ह्यू करायला. गाडी उडून जाईल का की? चीज चिली डोसा पाहिजे. सो आता आम्ही वाडेश्वरमध्ये आलेलो आहोत आणि श्रेया तशीच इरिटेटेड असते माझ्याशी, तर तुम्ही बघू शकता तिचा चेहरा. अशी हरकती करतो की मी तुझ्यावर इरिटेट होऊ, कारण की माझा तो सौभाग्यवतीचा हक्क आहे ना. लग्न केलं म्हणजे हे नाही की तुमचं इरिटेशन पण हँडल ये सिंदूर की किंमत तुम क्या जानो श्रेया बाबू. वी आर लिव्हिंग नाही, आपण लग्न केलंय. आपण लिव्हिंग मध्ये नाही राहते. सिंदूर अँड ऑल. पण आपण लिव्हिंग मध्ये नाही राहते ना. प्लीज, इट वॉज अ पीजे. पीजी मध्ये पण नाही राहते आपण. सो चला जाऊ दे, आता जास्त त्रास नाही देणार आहे. मला रात्री झोपायचं आहे. मग आपण आता आलेलो आहे वाडेश्वरमध्ये आणि इथं लिहिलेलं आहे वा वाई. डोसा यायला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत मला तुला प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? म्हणजे हाच तर क्वेश्चन आहे. प्रश्न असा आहे की उत्तर काय? जो प्रश्न त्याचं उत्तर आहे. काय टाइम झालाय. मग तू पण त्याचाच प्रश्न प्रश्न विचारला. असा आहे की उत्तर काय? हा खरा प्रश्न आहे. आम्ही शाळेत हा विचारायचा. मग तेच प्रश्न ना, असा आहे की उत्तर काय आहे? उत्तर तेच आहे जो प्रश्न आहे. सिंपल. अरे पण प्रश्न उत्तर काय आहे? उत्तरच ते आहे जे प्रश्न आहे. अरे जर मी इंग्लिश मध्ये कन्वर्ट केलं ना तर तुला लगेच येईल. सांग ना मग. The question is what is the question? The question is what is the answer? No. Then प्रश्न आहे की उत्तर काय आहे? Exactly. So question हा आहे की आन्सर काय आहे? नाही आहे, हेच तर आहे ना. हेच तर हिडन आहे यामध्ये. हा उत्तर मध्ये सब कुछ उसमें है. राहू दे. तोपर्यंत आलेला आहे आमचा चीज चिली डोसा आणि झणझणीत वास येतो चटणीचा. वाव, वाव, दिसतो तर मस्त आहे. Look at this. Wow. टेस्ट कर. खूप चांगलं आहे. आणि अगदी बघा, ही चिली टाकली त्यांनी. रॉ चिली. मला वाटलेलं इडलीस लाईक असं गरम मसाला टाईप काही टाकतील, पण नाही, चिली टाकली. मस्त आहे. मस्त टेस्ट आहे. वेगळाच, पहिल्यांदाच खाल्ला असं चीज चिली डोसा. पण तू बघितलं तर बघ, कॅप्सिकम टाकला आणि मध्ये मध्ये चिली आहे. सो चीज चिली डोसा खाऊन झालेला आहे. आणि डोसाबद्दल सांगायचं तर डोसामध्ये मोस्ट ऑफ दी चिली होती, कॅप्सिकम होता, चीज होता. अँड डोसा वॉज क्रिस्पी, सर्विस इज क्वाईट फास्ट अँड एव्हरीथिंग वॉज गुड. आता पण डिटेल मी नाही रिव्ह्यू देणार आहे. कारमध्ये दिला. आणि मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो इकडचा.
हा बघा ॲम्बियन्स. ओके सो आम्ही जो चीज चिली डोसा डोसा. जो ऑर्डर केलेला खूपच यम होता आणि मेन त्याच्यासोबत चटणी पण दिलेली आणि सांबार पण दिलेला. सो इट वॉज अमेझिंग. खूप चांगला आहे अँड इन अ व्हेरी मिनिमल रेट. किती आहे? मिनिमल नाही म्हणू शकत, विथ टॅक्स 200 झालं. दॅट्स ओके. पण ठीक आहे, डोस्याचं ambience किती count करू शकतो ना हां तुम्ही. बिकॉज असं म्हणजे ओपन नाही आहे हे. इट्स लाईक अ हॉटेल. सो ऑब्विसली AC जास्तच आहे, होणार कूलर आहे. cost. आणि Yes. आता ह्याच्याच कम्पेअरमध्ये आपण काय करू, स्ट्रीटचा डोसा ट्राय करू. सो म्हणजे रेट पण कम्पेअर होईल आणि टेस्ट पण. येस. हायजीन तर इकडं ऑब्विसली आहेच. येस. हायजीन आहे, ॲम्बियन्स आहे, तुम्ही टाइम चांगला स्पेंड करू शकता. अँड वी आर ॲट आणि कोथरूड, मेन प्राईम करिश्मा एरियामध्ये सोसायटीच्या बाजूला आहे हे. कोथरूडला आहे. आणि मला तरी आवडलं हे. मला पण खूप आवडलं. पण रेटिंग आता देणार नाही आहे. रेटिंग विल गिव्ह ॲट द एंड ऑफ द ब्लॉग. येस. सो सो फर्स्ट स्टे प्लेस इज ट्यून डन. अँड चलो लेट्स गो टू स्ट्रीट आणि माइट बी अजून एक कपल आपल्याला जॉईन करणार आहे. सो चिडलेली माणसं पुढे आहेत आणि न चिडलेली मागं आहेत त्यांच्या. मी पुढे आहे म्हणजे. पण उत्तर दे ना. प्रश्न असा होता की उत्तर काय आहे. मला तुझ्या फालतू प्रश्नांसाठी वेळ नाहीये. आणि ते काय दाखवतोय तिकडे? ते कचरा दाखवतोयस. कुठे कचरा? आता होता की कचरा तिकडे. पण हे आहे ना. म्हणजे तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मग काय? मी तिकडे कुठे कचरा कुठे होता. म्हणजे? तेच मी सांगत होते. कुठे कचरा? तू सांग ना बाबा काय प्रश्न आहे आणि काय प्रश्न उत्तर हा आहे? आहे, इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून देऊ का तुला? एवढं हो, पण नाही कळत हो, आहे तर. हो. मला नाही तर कळत. क्वेश्चन हा आहे की व्हॉट इज दी उत्तर. म्हणजे क्वेश्चन तू हा स्वतःच कन्फ्युज झाला. तू क्वेश्चन accept हा कर. आहे की उत्तर काय आहे. चल मी आता असं हे करून करतो. आता तरी प्रश्न आहे की उत्तर काय आहे. ओ ते एक डायरेक्शन आहे. कळलंय? बघा, नाईस. गुड वन. प्रश्न आहे की उत्तर दिशा आहे ना. करेक्ट. ही वेस्ट आहे आणि हे उत्तर आहे. ओके ओके ओके. पूर्व, पश्चिम, दक्षिण तर आणि आता जो आपल्यासोबत एक कपल ऍड होणार आहे त्याला हा प्रश्न माहिती का? तो तुझा चाइल्डहुड फ्रेंड आहे राईट? हो, हे मोस्टली लोकांना माहिती असते, ते तुलाच नव्हतं माहिती. ओके. पण मग बघू एक त्याला काम करू, तरी मग येतं एक काम का? करू. त्याची ना वाईफ आहे. ठीक आहे. हा, So त्याच्या ती- वाईफला विचार. हा तिच्या वाईफला विचारूया. येस. नाईस. नेक्स्ट डेस्टिनेशनला आम्ही आलो आहे आणि डोसाचं नाव आहे अमोल डोसा. आणि लुक हू हॅज अराइव्ड. बालेवाडीचे हाय स्ट्रीटचे मालक रोहित थरकुडे कोथरूडवरून बालेवाडीला नुकतेच जे शिफ्ट झालेले आहेत. नाही. So yes, काय मागवलंय? Look here. त्याने इंट्रोड्यूस केलं की नाही? केलं. काय कर रोहित? तुला माहिती आहे का काय करायला आलो आपण? डोसा खायला आलोय. कुठला डोसा मागवला? मी मागवला चीज. कुठला मागवला? लोणी स्पंज डोसा आणि शेजवान डोसा हे दोन मागवलेत. सो आमचा डोसा आहे स्पंज डोसा बनत आहे. लोणी स्पंज डोसा जो रोहितने मागे एक वाडेश्वरमध्ये असताना श्रेयाला एक क्वेश्चन विचारलेला. इकडे उजेड नाही येते. तुला माहित असेल मोस्टली उत्तर. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे. श्रेयाला नव्हतं माहिती याचं उत्तर. ओके. सो हा प्रश्न माझ्यासाठी. हा? प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे. उत्तर उत्तर काय आहे तेच उत्तर काय? लहानपणीचं आहे. हो, हे पण ऐकलंय. श्रेयाला हे मी नव्हतं बऱ्याच माहिती. वेळा ऐकलंय. प्रश्नाचा की उत्तर काय आहे? थोडं डोक्याला हे दे चालना. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे. तीनदा हिंट दिली मी. उत्तर दिशा आहे. करेक्ट. उत्तर दिशा आहे. करेक्ट. चीज डोसा बनतोय. येस. कुठलं आलं हे? चीज शेजवान. शेजवान म्हणजे काय न्यूडल्स थोडी देतात. आहे पण थँक्यू. पण डोसा इज ऑल्सो आ रहा है. गुड प्रेजेंटेशन. टूटी हुई प्लेट मिली है. पडतं आहे मस्त.
हे मी आठवतो कॉलेजमध्ये होतो, हे 12-15 वर्षापूर्वी उघडलं आणि एवढासा गाडा होता रे. कसं वाटलं? जॉब बीब सोडून सगळं हेच करायचं. तो मित्र म्हणला हा काय तू म्हणला किती म्हणला इन्फ्लुएन्सर आहे काय पाहिजे असून तो म्हणला त्याचा स्टुडिओ आहे तो प्रॉपर क्रिएटिव्हवाला आहे. जवान चीज डोसा आणि लोणी स्पंज डोसा होता. दोन्ही चांगले होते. कुठला आवडला? दोन्ही चांगले होते. त्यांनी व्हरायटी भरपूर काय काय दिलं होतं, भाजी वगैरे. चटणी होती एक, मला वाटतं शेजवान चटणी आणि सांबार पण होता. सांबार काय एवढा टेस्टी नव्हता. ते काय केलं होतं काय माहिती, बुंदी घातलेली त्यामध्ये त्यांनी. पण ठीक आहे, स्ट्रीट साईडसाठी रेटिंग द्यायचं का? रेटिंग द्यायचं. रेटिंग आता नको देऊ, रेटिंग आपण लास्टला देऊ. म्हटलं तुला मला छान वाटला. मी 2 ट्राय केले, शेजवान मसाला डोसा आणि लोणी स्पंज डोसा. तर मला स्पेशली लोणी स्पंज डोसा जास्त आवडला. आणि मला त्यांचं ते एक आवडलं की 2 प्रकारची चटणी त्यांनी दिली होती. एक शेजवान चटणी होती, मे बी मला कळली नाही ती नक्की कोणती होती, पण छान होती. आणि एक नॉर्मल ग्रीन चटणी होती. बट नाहीच होता, एक्सपिरियन्स छान होता ओव्हरऑल. तो शेजवान डोसा आणि स्पंज डोसा. ऑनेस्टली शेजवान डोसामध्ये काहीतरी फिलिंग होती जे नाचलेलं फॉर शुअर. मला नाही, आय डोंट नो. शेजवान डोसामध्ये काहीतरी होतं जे मला, आय डोंट नो, टोमॅटो होता की तो कांदा होता, तो नाचलेला होता. माइट बी उन्हाळा आणि हां, सो ते मला बिलकुल नाही आवडलं. आणि मी इनिशियली इकडे आलेली, दॅट्स वाय मी रिव्ह्यूसाठी पण चूज केलं, पण आता कधीच नाही येणार. आणि सेकंड इज स्पंज डोसा. काफी स्पंजी होतं, स्पॉन्जी होतं. आणि जे त्यांनी साईडमध्ये पण दिलेलं ते एवढं मला काही आवडलं नाही, ऑनेस्टली नाही आवडलं. चीज शेजवान डोसा जो होता हा ठीक होता, कारण की ते एकदम सॉगी झालेला, आंबट टेस्ट होती. इट वॉज नॉट दॅट गुड. बट लोणी स्पंज डोसा मला जास्त चांगला आवडला. लोणी स्पंज डोसा खाऊ शकतो. आणि मला वाटते 10-12 वर्ष झाले आम्ही यायचो आधी कॉलेजमध्ये असताना. त्याच्यानंतर थोडी क्वालिटी आणि हायजीन पण डाऊन आहे. बट ठीक आहे, आम्ही असंच एक निवडलं होतं डेस्टिनेशन. यू कॅन विजिट बट यू कॅन इट लोणी स्पंज डोसा. इट इज ॲव्हरेज प्लेस. तंबोरा ब्रिजचं लाइटिंग चालू झालं आहे. आम्ही मागच्या वेळेस आम्ही गेलेलो तेव्हा तंबोरा ब्रिजचं लाइटिंग बंद होतं. हो, आम्ही गेलेलो आम्ही रात्री 3 वाजता गेलो होतो. 3 ते सकाळी 6 वाजता आम्ही मग सनराईज बघून घरी. आणि मला सोडून दुपारी 2ला उठलेलो. ही नव्हती तेव्हा, झोपलेली. आणि सगळे बहिणींसोबत गेलेला, सगळ्या बहिणी भाऊ होते, बहिणी आणि भाऊजी लोक. मजा आलेला. नेक्स्ट आम्ही आलेलो आहोत सा डोसाला रिव्ह्यू करायला. एक काम कर, एक डोसा घे कुठला पण. हां, ते एक घे. बघू कुठला. एक ये डोसा देना है. क्रीमी चीज़ी लोडेड आता है क्या फुल? लोडेड नहीं था, उसमें सेकंड चटनी आपको सब्सक्राइब किया. ओके. लोडेड वो देखिए आता है, पनीर प्रोटीन और पेरी. नहीं नहीं, ठीक है, फिर यही चाहिए. क्रीमी चीज़ी डोसा बस. बिब्बेवाडी, प्रभात रोड, पुणे एअरपोर्ट, पिंपळे सौदागर, फिनेक्स, वाकड, अहमदाबाद. बापरे, मध्येच अहमदाबाद आहे बघा. अहमदाबाद, निगडी, पुनावळे, बावधन, म्हाळुंगे, तळेगाव, मुंबई, गुरगाव, बरेच ठिकाणी. म्हणजे पुण्यात जास्त हे केलं आहे. पुण्याचं स्टार्टअप असेल सा डोसा. आणि मेन्यूज पण बरेच आहेत. डिश आलेली आहे. अरे, फोटोमध्ये तरी एवढी मोठी दिसलेली. मोठंच आहे. काही वेगळं आहे, छान आहे, सुंदर आहे. फोटोमध्ये मला जास्त मोठे दिसत आहेत. हे काय घी पोडी, ऑब्जेक्ट्स इन द मिरर हे अपीयर. चटणी सोबत आणि सांबार सोबत सर्व करतात. ते नाही आवडला? डोंट ट्राय. आम्हाला खाऊ दे. चांगली आहे. मसाला आवडला. मला आवडलं. त्याला आवडू शकतो, म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे ते. त्याला आवडेल त्याला आवडेल. आवडेल त्याला आवडेल. नाही आवडत त्यांनी नका ट्राय करू. नाही ना,
खूपच शेंगदाणा आहे. शेंगदाणा नाही आहे ते शेंगदाणा आहे. थोडी इडली कुठं खाल्ली तुला मी तिथं आहे ना असा म्हणजे हा वासाला वेगळा आहे हिरवा. नाही, डोसा चांगला होता, मला आवडला. चीजी क्रीमी होतं, फ्युजन काहीतरी वेगळं होतं. 6 डोसा ट्राय करू शकतो एकदा. पण चांगली प्लेस कसं वाटलं तुला? Place तुझं आधी चांगली आहे. खाल्लंय ना? प्लेस चांगली, ॲम्बियन्स पण चांगला आहे, क्वालिटी पण चांगली वाटली. यू कॅन ट्राय. सब्जेक्टिव्हवर आहे तुमचे सब्जेक्ट, तुम्हाला कशी टेस्ट आवडते ट्राय करून बघा. Depends upon your risk. ट्राय ॲट युअर ओन रिस्क सम डिशेस. डोसा चांगला होता. चीजी शेजवान डोसा खरंच छान होता आणि ॲम्बियन्स तर खरंच खूप सुंदर आहे. यायला पाहिजे तुम्ही इथे. Ambience तर मला आवडला. ॲम्बियन्स खरंच खूप सुंदर आहे. त्यापेक्षा भारी ॲम्बियन्स दुसरे आहेत पण आहे. कुठला? मॉलमधले ना? मॉलमध्ये असतातच रे. आम्ही मॉलमधलं म्हणजे ट्राय केलं होतं 6 डोसा. आउटलेट ते पण चांगले. हो, त्यांचं ते आउटलेट पण छान होतं, पण हे खरंच खूप वेगळं आहे, छान वाटतंय. तर डोसा म्हणजे ह्यानीच रेकमेंड केलेला, सो म्हणून आम्ही ट्राय केला आणि जेन्युनली खरंच खूप छान होता. आणि जो आम्ही लास्ट स्पॉटवरून आलेलो त्याच्यानंतर तर खूपच बरं वाटलं खाऊन. मेन आणि बसण्याची जागा वगैरे खूपच चांगलं होतं. सो येस 10 on 10 खूपच चांगलं होतं यार. येस मस्ट ट्राय. सा डोसा प्रभात रोडला आहे, इथे नक्की या. हो, मला पण आवडला सा डोसा. मेनली आम्ही पहिलं इझी क्रीमी शेजवान डोसा चांगला होता. घी पोडी इडली ॲव्हरेज होती. 8 नाहीतर 7 ट्राय करू शकता, पण डोसा चांगला आहे. आणि मेन म्हणजे ॲम्बियन्स चांगला आहे, फॅमिलीला घेऊन येऊ शकता. घंटी वाजवणार हां, आवडलं तर घंटी वाजवतात लोक, चांगलं वाटलं तर. आम्ही पण घंटी वाजवतो जाताना, चांगलं वाटलं. सो 10 on 10 तर नाही, पण मी माझं रेटिंग नंतर देणार आहे. टन 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 टन. आवडलं की असं घंटी वाजवायचं. मी 3 रेट करणार आहे. तुम्ही एक अमोल डोसा आणि सा डोसा 10 पैकी रेटिंग करायचं आहे. जनरल एक्सपिरियन्स आहे तुझी. वाडेश्वरचं तू खाल्लेलं आहे तर तू सांगू शकतो तसं. आज या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही सर्व जमा झालो होतो अजिंक्यसोबत फूड क्रॉल करायला. म्हणजे खूप दिवसांनी भेटलो आम्ही पण, त्यामुळे मजा आली. कधी कधी कसं असतं की फूडपेक्षा कंपनी पण चांगली असेल तर फूड पण चांगलं वाटतं. त्यामुळे थँक्यू. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. पहिल्यांदा वाडेश्वरला गेलो होतो तर तिथं चांगला होता डोसा. त्यांचा ॲम्बियन्स आणि हे पण चांगलं आहे सगळं. रेटिंग क्वालिटी का देणार आहे 10 पैकी? 10 पैकी आय विल रेट 9, 10 out of 9. सेकंड गेलो होतो अमोल आम्ही डोसा. अमोल डोसा सिटीमध्ये. देखील स्ट्रीट डोसा होता, पण सगळ्यांचा एक एक्सपिरियन्स बघता जरा फूड क्वालिटीमध्ये गडबड होती काहीतरी. त्यामुळे आणि सध्या तर आता LPG क्रायसिस आणि उन्हाळा बघता रेटिंग कमी होऊ शकतं. टँगी झालं होतं. फूड खराब झालं होतं थोडं, त्यामुळं नॉट अ प्लेझंट एक्सपिरियन्स. आय कॅन रेट 6 आय थिंक. 6 out of 10. एक Third डिश is सा डोसा. चांगली नव्हती. हां, सा डोसा ॲम्बियन्स चांगला होता, सगळं फूड क्वालिटी पण चांगली होती. फ्युजन डोसा होता. नवीन काहीतरी ट्राय करायला चांगलं आहे. जर तुम्ही वैशाली रुपालीपासून बोर झाला असाल कॅन गो टू सा डोसा. तर ते पण 9 out of 10. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स ओके. अँड गुड टाईम विथ फ्रेंड्स. सो एन्जॉय. तो येस आज आम्ही 2 डोसा ट्राय केले. एक तर पहिला अमोल डोसा आणि दुसरा सा डोसा. तर अमोल डोसाचा एक्सपिरियन्स नव्हता चांगला ऑनेस्टली, कारण त्यांचं जो फूड क्वालिटी होती ती नव्हती चांगली. मे बी त्यांचं खराब होतं थोडंसं, जे काही मटेरियल असेल ते खराब होतं. सो ते नाही आवडलं जास्त. लोणी स्पंज डोसा त्यांचा चांगला होता, स्पंजी होता. आणि रेटिंग त्याला द्यायचं म्हटलं तर 6 out of 10 देईल मी. आणि नंतर मग आम्ही आलो सा डोसाला. तर येस सा डोसा खूपच सुंदर होता. ॲम्बियन्स पण छान होता आणि फूड क्वालिटी पण खूपच मस्त होती. स्पेशली आम्ही जो खाल्लेला डोसा तो चीजी शेजवान डोसा खूपच छान होता, मस्त. 9 out of 10 सा डोसा. गेलो पहिल्या मी वाडेश्वर गेलो. सो वाडेश्वरचं सांगितलं गेलं ॲम्बियन्स वॉज गुड. ओके, इनफॅक्ट टेस्ट वॉज ऑल्सो गुड. आणि सगळ्यात दूरचे आम्ही एकच डोसे ट्राय केले ताकी आम्ही जास्त ट्राय करू शकू. सो वाडेश्वरचं ॲब्सोल्युटली ग्रेट होतं, बट स्टील आय गिव्ह 8 on 10 बिकॉज चिलीमध्ये जे चिली मी ॲज लाईक अ पावडर एक्सपेक्ट करत होती, चिली पावडर असं नव्हतं. इट वॉज लाईक ओनली चिलीज, ग्रेटेड चिलीज होते, ते मला एवढं नाही आवडलं. आणि शिमला मिर्च पण घातलेली, तेवढं काही खास नव्हतं, पण ठीक आहे 8 on 10. देन आम्ही अमोलला गेलो आणि मग अमोलला फर्स्ट मीच रेकमेंड केलेली ती जागा, बिकॉज मी खूप वर्षापूर्वी तिकडे गेलेली आणि त्यांनी मला डिसअपॉइंट नव्हतं केलं, पण यावेळेस त्यांनी खूप डिसअपॉइंट केलं. सो समवेअर आय गिव्ह 4 on 10 बिकॉज मला बिलकुल पण नाही आवडलं. आणि स्पॉन्ज डोसा तिकडे खूप चांगला होता, दॅट वॉज गुड, पण शेजवान वॉज नॉट गुड.
आणि मग जो थर्ड होता तो होता सा डोसा. सो येस, ॲम्बियन्स वॉज ॲब्सोल्युटली गुड. एकदम चिलपिल करायला तुम्ही इथे येऊ शकता. आणि इकडलं खाणं वॉज 10 on 10. मला खूप आवडलं. पण त्याच्यानंतर मी घी पोळी पण केलं बिकॉज आमचं पोट नव्हतं भरलं. सो ते मला बिलकुल पण नाही आवडलं. तो नॉट इवन -1. 1 on 10. ते माझ्यासाठी नव्हतं 1 on 10. त्याला -1 दे. हां, म्हणजे मायनस देऊ शकतो माझ्यासाठी, पण मुलांना खूप आवडलं. सो येस, सो बेसिकली आय थिंक सा डोसा 1. सा डोसा ही जीत रहा है. 10 on 10 सा डोसा. आणि आम्ही गेलो होतो वाडेश्वर ॲक्च्युली जर तुम्ही गेला फॅमिली साठी चांगला आहे आणि सोबर ॲम्बियन्स आहे, सोबर एकदम मेन्यूज आहेत. आय विल रेट वाडेश्वर 9 on 10. चटणीही चांगली होती, सांबार चांगलं होतं. जर डिटेलिंग बघितलं खायच्या दृष्टिकोनाने तर वाडेश्वर इज गुड टू स्पेंड टाईम विथ फॅमिली अँड एन्जॉय दी साऊथ इंडियन डिश. त्याच्यानंतर अमोल हे आहे की मुलांसाठी, कॉलेज स्टुडंट्स स्ट्रीटवर चालला आहे शॉपिंग करायला, ते चांगलं आहे. बट आय शूड रेकमेंड यू टू गो इन डे टाईम, कारण की आता गरमी आहे त्यामुळं माईट बी फूड वॉज लिटिल टँजी खराब झाला असेल. एखादं नाही आवडलं, स्पॉन डोसा आवडलेला आहे त्यामधला. माईट बी माय रेटिंग वुड बी 7 on 10 फॉर अमोल. आणि थर्ड आम्ही सा डोसाला आलेलो. सा डोसा इज अ गुड प्लेस, यू कॅन हँग अप विथ फ्रेंड्स. आणि इकडं फॅमिली क्राऊड पण येऊ शकतो, पण असं एकदम एज ओल्ड लोकांना नका घेऊन येऊ, कारण की वेगवेगळे मेनूज आहेत. क्रीमी डोसा, चीजी डोसा, पावभाजी डोसा, पिझ्झा डोसा. असं तुम्ही जेनझीजला मस्त वाटेल, फ्रेंड्सला मस्त वाटेल. इकडे अजून बरेच ड्रिंक्स पण आहेत, डेझर्ट्स आहेत. यू कॅन एन्जॉय एव्हरीथिंग. त्यामुळं मी ह्या प्लेसला 9 on 10 9.5 देईल. आणि आजचं फूड चॅलेंजचा विनर सा डोसा आहे असं मला वाटतं या 3 प्लेसेसमध्ये. आणि जर तुम्हाला वाटलं अजून कुठले प्लेसेस आहेत पुण्यामध्ये वेगवेगळे ज्या डोसेसाठी चांगले आहेत, तर प्लीज तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तिकडं एक्सप्लोअर करू. आणि जर कुणाला इन्व्हाइट करायचं असेल आम्हाला चॅलेंजसाठी, तर यू आर ओपन, यू कॅन इन्व्हाइट अस. ओपन फॉर स्पॉन्सरर. सा डोसा. विनर इज सा डोसा. वी आर बॅक फ्रॉम फूड चॅलेंज. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आज मसाले डोसाचा चॅलेंज करून खूपच जास्त मजा आली. आणि आम्ही जस्ट असं बाहेर जात होतो, सो विचार केला की हा चॅलेंजचा ब्लॉग पण नक्की करूया. बिकॉज वन्स अ वीक असं वाटतं की आपण बाहेर जातो, सो वी कॅन डू अ चॅलेंज ऑल्सो, राईट. अँड मोर ओव्हर मी हे पण नोटीस केलं आहे की तुम्ही आमच्या फूड चॅलेंजच्या ब्लॉगला भरपूर प्रेम देतात ते. सो मला ते खूपच जास्त आवडलं. असंच तुमचं प्रेम अजून एक्सपेक्टेड आहे. आम्ही तुमच्यासाठी फूड चॅलेंजचे ब्लॉग तर नक्कीच टाकत राहू, पण तुमचं प्रेम गरजेचं आहे. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस अँड ऑलवेज स्टे इन ट्यून टू श्रेया बस, बिकॉज फूड चॅलेंज ब्लॉग्स अँड डिफरंट काइंड ऑफ ब्लॉग्स तर येतच राहणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून्ड. ओके, बाय बाय.